मागच्या काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यातल्या स्वस्त दुकानावरती राशन देणं बंद झालेलं आहे। नेमकं काय ते मशीन मध्ये काय अडथळे येतात आणि काय होते हे जाणून घेण्यासाठी मी अशाच हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागामध्ये आले आहेत। आपल्या सोबत राशन दुकानदार आहेत। नेमक्या कशामुळे अडचणी आहेत आणि काय आहे, बंद कशामुळे आहे, सगळं काय? मागच्या 20 जुलैपासून 21 जुलैपासून कंटिन्युअसली मशीनमध्ये आमचा नेटवर्क नाहीये। या शासनाने पूर्वी 2G मशीन होती, आता 4G मशीन दिलेली आहे, पण ह्याच्यामध्ये सर्व्हर प्रॉब्लेम पूर्वीच ह्या मशीन सारखंच सर्व्हर प्रॉब्लेम आहे। आणि अनेक लाभार्थी आमचे राशन दुकानावर सकाळपासून चक्रा मारतात, KYC करण्यासाठी सहकुटुंब येतात, त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातले ज्येष्ठ नागरिक, परिवारातले लहान बाळ, ते आल्यानंतरही मशीनमध्ये त्यांची KYC होत नाही। आणि आमची अन्नधान्य पुरवठा करण्याची तयारी आहे, शासनाने आम्हाला अन्नधान्य दिलेले आहे, परंतु मशीन बंद असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना अन्नधान्याचं वितरण करू शकत नाही, त्यांची KYC करू शकत नाही। अनेक लाभार्थी त्रस्त होऊन परत गेलेले आहेत, अनेक लाभार्थ्यांचे राशन कार्ड आमच्याकडे जमा आहेत, परंतु हे सगळं होत असताना किरकोळ वादालाही तुम्हाला तोंड द्यावं लागत आहे। लाभार्थी तुमच्याशी बोलतात की तुम्ही जाणून बुजून हे सगळं थांबवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत आता? आम्ही लाभार्थ्यांना ह्याच्या बाबतीत समजावून सांगतो, त्यांना कल्पना देतो। आमच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये जे टेक्निकल पर्सन आहे, आमचे जे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांचे आम्हाला मेसेज येतात, जी सर्व्हरची प्रॉब्लेम आहे ते त्याच्या बाबतीत आम्हाला कल्पना देतात। आम्ही लाभार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु अनेक लाभार्थी असे आहेत की ते स्वतःची मोलमजुरी जे आहे ते सोडून येतात, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या संसारात उपयोगी ते काम राहतात, त्याच्यामुळे ते त्या कामामुळे प्रेशरमुळे आम्हाला बोलतात आणि अनेक तास इकडे लाईनीमध्ये लागल्यानंतर आमचा त्यांच्यासोबत वाद होतो, परंतु आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक लाभार्थी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात। परंतु आता अडचण अशी आहे की हा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही त्यांची मदत। आता शासनाकडे काय मागणी आहे तुमची? स्वस्त धान्य दुकानदार संघटनाने महाराष्ट्र लेवलवर शासनाला विनंती केलेली आहे की सर्व्हर प्रॉब्लेम लवकरात लवकर दूर करावा त्यांनी, आणि आम्हाला जी 4G मशीन दिलेली आहे तर ह्या आधुनिक युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्षम असणारी यंत्रणा आम्हाला पुरवली पाहिजे, चांगल्या पद्धतीची सर्व्हरची सर्व्हिस असली पाहिजे, जेणेकरून आम्ही लाभार्थ्यांना चांगली सोयी देऊ शकतो। किती दिवसापासून मागच्या बंद आहे आणि अजून किती दिवस बंद असणार आहे? मागच्या 20 जुलैपासून कंटिन्युअसली बंद आहे, आणखी पुढे किती कालावधीसाठी बंद राहणार याच्या बाबतीत स्पष्ट आम्ही सांगू शकत नाही, कारण की वरून आम्हाला असा कोणताही मेसेज आलेला नाहीये। शासनाने आम्हाला ऑफलाईन अन्नधान्य वाटप करा असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये ऑफलाईन अन्नधान्य वितरण करत असताना अनेक अडचणी आहेत आणि ऑनलाईन असल्यानंतर त्या अडचणीला आम्हाला सामोरे जाण्याची गरज पडत नाही, अतिरिक्त अभिलेख ठेवण्याची गरज पडत नाही। तर शासनाने ऑफलाईन अन्नधान्य देण्याचे ते जे आदेश केलेले त्याच्याऐवजी चांगल्या पद्धतीचे सर्व्हर जर त्यांनी सर्व्हरची सुविधा दिली तर ते आम्हाला आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि ते लाभार्थ्यांसाठी चांगलं आहे। निश्चितच हे होते स्वस्त धान्य दुकानदार। मागच्या 20 जुलैपासून ही सर्व मशीन बंद आहे जिल्ह्यात, तर याच ठिकाणी नाही तर जिल्ह्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे। जे काही 4G मशीन दिल्या त्याऐवजी चांगल्या दर्जाच्या मशीन देण्याची मागणी जी आहे ते राशन दुकानदार यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।